महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये नवीन एक सिलेंडरची माहिती देण्यासाठी आपण बोलावलेलं आहे. ते आपल्याला पद्धतशीर सगळी माहिती देणार आहे. त्यांची मी पहिली ओळख करून देतो. पाटील मॅडम, गौरव मोहिते, संदेश हत्ते अशी त्यांची नावं आहेत. तर ही माहिती स्वयंपाकघरातील आपण जे गॅस सिलेंडर यूज करतो तो बऱ्याच ठिकाणी स्फोट होणं, लिकेज होणं अशा काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे महिला वर्ग उपस्थित आहे, त्यांचा फायदाच होईल. आणि तरी जे कोण आहे त्यांनाही सांगा, कारण आज आपण त्यासाठी बोलवलेली. तर ही पद्धतशीर तुम्ही जे काळजीपूर्वक ही माहिती आहे का, आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही, फक्त एक 15 ते 20 मिनिट, जास्तीत जास्त अर्धा तास. तर मी साहेबांना सुरुवात करायला सांगू आता. साईडला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. कार्यक्रमाला सुरुवात करतो. खूप लेट झालाय, तुम्हाला पण जेवण वगैरे करायचं असेल. नमस्कार. इथं तर दुपारचं जेवण पेंडिंग वाटतंय मला तर आवाजावरनं. नमस्कार. नमस्कार, माझं नाव संदेश. आम्ही सूर्या ब्रँड आपत्ती व्यवस्थापन दास ग्रुप ऑफ कंपनी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमास आपल्या इथे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आता तुम्हाला सर्वांना एक प्रश्न पडला असेल की नक्की हा गॅस सुरक्षा व्हॅन का व कशासाठी, बरोबर, असा प्रश्न पडला असेल. आता हे बघा, छोटासा मेसेज आम्ही व्हॉट्सअप वरती तुम्हाला फॉरवर्ड केला होता. तो जर तुम्ही बघितला असेल किंवा वाचला असेल तर तुम्हाला सुद्धा कल्पना आली असेल की आज महाराष्ट्राची कंडिशन जरी बघायचा प्रयत्न केला तर दर 10 ते 12 तासाला कुठे ना कुठे एक सिलेंडरचा स्फोट घडतो. आता फक्त स्फोट घडतोय का हो, तर अख्खाच्या अख्खा आपलं सोन्यासारखं कुटुंब दगवण्याचं कारण ठरतंय. असा कोणताही अपघात आपल्या घरामध्ये घडू नये, आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, त्यामुळे सिलेंडरचा वापर आपण आपल्या घरामध्ये कशा पद्धतीमध्ये करायचा ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही अभ्यासमार्फत देण्याचं काम करतोय. ही माहिती तुम्हाला भेटल्यानंतर ना 100% तुमचं घर कुटुंब तर सुरक्षित होऊन जाईल. पण जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, म्हणजे आपला मित्र परिवार, नातेवाईक, शेजारी ह्यांच्या देखील घरामध्ये अशी नकळत कोणती चूक घडत असेल तर तिथे या माहितीचा वापर करेल अशा बाबतीत माहितीला सुरुवात करतो. आता माहितीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक छोटासा प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या सिलेंडरचा वापर गेल्या कित्येक वर्षापासून करत आलाय हो? कमीत कमी प्रत्येकाचा वापर वेगवेगळा आहे. बरं ठीक आहे, ज्याला विचारेल ते व्यक्ती सांगू शकतात का? काकू तुम्ही किती वर्ष झालं वापरताय? एक अंदाजा. 2002 म्हणजे जवळपास आता 26 वर्ष झाली, बरोबर की नाही? काकू तुम्ही 2004 पासून म्हणजे गेल्या 40-50 वर्षापासून, पण कमीत कमी 10 वर्ष तरी वापरला असेल, बरोबर. आता एवढे वर्ष वापर केला, पण आताबद्दल ह्या सिलेंडर बद्दल आपल्या किंवा आपल्या कुटुंबाला काय माहिती हो? रिकामा झाले की टाकी द्यायची, भरली आहे की ह्याच्या व्यतिरिक्त काय माहिती आहे का? आणि माहिती नसल्यामुळेच आपल्या घरामध्ये एक ना एक दिवस दुर्घटना किंवा स्फोटासारख्या दुर्घटना घडून बसतात. त्यामुळे सिलेंडर बद्दल पूर्ण माहिती आपल्या कुटुंबाला असणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला माहिती नाहीये म्हणून कधी आपण एजन्सीमध्ये गेलो आणि एजन्सीमध्ये जाऊन सिलेंडर बद्दल माहिती घ्यायचा प्रयत्न केला का हो? कधी पण नाही. बरं ठीक आहे, चला एजन्सीमध्ये जायचा आपला खर्च पण वाचूया. आपल्या घरामध्ये बघा एजन्सीने गॅसचं पासबुक दिलेलं आहे, बरोबर की नाही? ते पासबुक आतापर्यंत किती वेळा प्रामाणिकपणे खोलून वाचलं जर सांगा बरं? वाचलं का हो? कधीच नाही. त्या पासमध्ये की नाही आपलंच कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्वाचे नियम आणि अटी दिलेले आहेत. फक्त आतापर्यंत आपण कधी त्या खोलून वाचलेल्या नाही. आता त्याच नियमाने अटी ह्या तुमच्या टाकीवरती देखील दिल्या. आता हे प्रिंटिंग करून देण्याचं काम का केलं तर बघा, आपण तर कधी पासबुक वाचत नाही, पण टाकीचे त्यावेळेस आपण देवाण आणि घेवाण करतो त्यावेळेस आपली नजर या सूचनेवरती जाईल आणि ह्या सूचना तुम्ही तुमच्या घरामध्ये फॉलो करू शकाल त्यासाठी देण्याचं काम केलं. आता या 3 प्रकारच्या सूचना असतात, ह्या तर मी तुम्हाला सांगेन. पण त्यापूर्वी बघा, तुमच्या घरामध्ये जी टाकी आहे त्या टाकीला कोणता रंग दिला हो शासनाने? लाल दिला. आता आपण बघा वेगवेगळ्या कंपनीची टाकी वापरतो, भारत, इंडियन, HP. वेगवेगळा कलर पाहिजे का नाही? वेगवेगळ्या कंपनी आहेत म्हणलं तर वेगवेगळा कलर दिला पाहिजे. पण कलर कोणता दिला? कोणता दिला? फक्त एकच रंग प्रत्येक टाकीला, तो पण कोणता? लाल. आता लाल काय दर्शवतो आपल्याला? धोका, बरोबर. सर्वांना माहिती धोकादायक वस्तू आहे म्हणून आता लगेच घरामध्ये जाणार, घरातली टाकी उचलणार, बाहेर नेऊन ठेवणार का? आधीच म्हणणार टाकी बेटर झाली आहे, त्याच म्हणतात घरातली पण टाकी बाहेर ठेवा. ठेवू शकतो का आपण?
नक्कीच नाही, सर्वांना माहिती धोकादायक आहे, पण याचा वापर सुद्धा आपल्या घरामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे बघा, आज ही टाकी धोकादायक जरी असली तर आपल्याला घरामध्ये वापरतोय, पण वापरत असताना हे सगळे नियम आपण आपल्या घरामध्ये फॉलो केले पाहिजे. पण ठीक आहे, आता हे नियम तर मी तुम्हाला सांगेल, पण त्यापूर्वी बघा की शासनाने तुम्हाला टाकी दिली, बरोबर की नाही? शासनाने दिलं ना तुम्हाला, प्रत्येक घरोघरी वाटप केली. आता वाटप तर केली, शासनाने का वाटप केली हो? तुम्हाला सोय म्हणजे तुमच्या घरामध्ये व्यवस्था व्हावी किंवा सुव्यवस्था व्हावी त्यासाठी दिली, का तुम्हाला लवकर वरती पोहोचवण्यासाठी दिली? सुव्यवस्था व्हावी, तुमच्या घरामध्ये व्यवस्थित वापर व्हावा त्यासाठी देण्याचं काम केलं. पण हा वापर चांगला कधी होणार? ज्यावेळेस आपण हे नियम घरामध्ये फॉलो करणार त्यावेळेस. ठीक आहे, आता बघा 3 नियम आहेत तरी काय, तर त्यातला अत्यंत महत्वाचा पहिला नियम असा आहे की टाकीचा वापर फक्त घरगुती करायचा आहे. आता मला सांगा, आपण टाकीचा वापर फक्त घरगुती करतो का हो? करतो का? आपल्या घरामध्ये बर्थडे आला, लग्न आलं, एंगेजमेंट आली, पहिलेच आपण काय करतो? घरातली टाकी काढतो आणि कोणाला देतो? कोणाला देतो? आचार्याला देतो, बरोबर की नाही? आता आचार्य काय करतो ताई? तुमच्या घरातली शेगडी घेऊन जातो का वापरण्यासाठी? कोणती शेगडी असते त्याकडे? हॉटेलांची शेगडी असते. हॉटेलांची शेगडी आणि घरगुती टाकी मॅच होते का? मॅच होत नाही. बघा, तो करतो काय? तुमच्या नजरेपुढे तो करतो. गरम पाणी करतो आणि गरम पाण्यामध्ये आपली टाकी तो ठेवून देतो. आता गरम पाण्यामध्ये आपली टाकी का ठेवतो? त्याचं कारण असं आहे की आपल्या टाकीमध्ये असतं लिक्विड. जो गॅस आहे तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. ज्यावेळेस टाकी हिट केली जाते, तो आतमधला जो गॅस असतो तो विरघळला जातो आणि गरजेपेक्षा जास्त जर गॅस विरघळला तर त्याचं रूपांतर होतं गॅसमध्ये आणि गॅसचा प्रेशर जर दबाव जर आतमध्ये वाढला तर अशा वेळेस डायरेक्ट टाकीचा तिथे स्फोट सुद्धा घडू शकतो. त्यामुळे तुम्हाला टाकीचा वापर फक्त घरगुती करायचा आहे. आता हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला. दुसरा आणि अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. तो पॉईंट काय आहे? तो वापर झाला की रेग्युलेटरचं बटन तुम्हाला बंद करायचं आहे, बरोबर? आता मला सांगा, वरती येताना किती लेडीज वरती येताना रेग्युलेटरचं बटन बंद करून आले हो? कधी करतो एकदा जरा ते पण सांगा. बरोबर, रात्री झोपताना किंवा गावी जाताना. का तर आपल्याला भीती वाटते रात्री झोपताना स्फोट झाला तर, बरोबर की नाही? मग हा स्फोट ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये जागे असता त्यावेळेस काही होऊ शकत नाही का? होऊ शकतो ना. आता बघा, सूचना जरी तुम्हाला छोटी वाटते की वापर झाले की रेग्युलेटरचं बटन का बंद करायचं, नॉर्मल तर सूचना आहे, बारीक आहे, यानं काय होतंय, पण याचं कारण अतिशय महत्वाचं आहे. ते कारण तुम्हाला समजून जाईल. बघा, आता समजा तुमच्या पाईप मध्ये लिकेज आहे आणि बटन ऑन आहे, काय होईल? डायरेक्ट गॅस सप्लाय बाहेर येईल. म्हणजे लिकेज असेल तर गॅस सप्लाय बाहेर येऊन आपल्या घरामध्ये दुर्घटना घडू शकते. पण त्या उलट बटन बंद आहे आणि पाईप मध्ये लिकेज, आता गॅस बाहेर येईल का? नक्कीच नाही. त्यासाठी त्यांनी सूचना केली आहे की वापर झाला की रेग्युलेटरचं बटन हे बंद केलं पाहिजे. ही झाली दुसरी सूचना. आता बघा, हे झालं बटनाबद्दलचं. बटन का बंद करायचं हे तर तुम्हाला क्लिक झालं. म्हणजे एक छोटंसं बटन सुद्धा बंद जर केलं तर आपल्या घरामध्ये दुर्घटना टळू शकते. त्यासाठी त्यांनी वापर सांगितलं की वापर झाला की लगेच बटन बंद केलं पाहिजे. त्यामुळे वापर झाला की तुमच्या घरामध्ये लगेच तुम्ही बटन हे बंद केलं पाहिजे. ही झाली दुसरी सूचना. तिसरी आणि अत्यंत महत्वाची सूचना सांगण्याबद्दल त्या टाकीला सुद्धा एक विघटन आहे. बघा, विघटन म्हणजे काय? ते एक्सपायरी डेट. किती लोकांना माहिती आपल्या घरामध्ये टाकीला एक्सपायरी डेट येते? ह्याच्यामधले बरेचसे. आता बघा, आपण जे हात बघायला भेटतोय हे हात पण आजकाल त्या एका गोष्टीमुळे उभे राहायला लागले, इंस्टाग्राम आणि फेसबुकमुळे. चुकून एखादी रील येते त्यावेळेस कळतं की एक्सपायरी डेट पण असते, नाहीतर लोकांना माहितीच नाही. आज 99% लोकांना जर बघितलं, बारकाईने जर विचारलं, आता ह्यामधल्या लोकांना सुद्धा एक्सपायरी डेट माहिती इथं आहे, पण ती कशी आहे हे पण सांगता येणार नाही. आता ही एक्सपायरी डेट बघून का घ्यायची, चेक करून का घ्यायची? आणि जर घेतलं नाही तर आपल्या घरामध्ये दुर्घटना, जर बघून घेतली नाही तर आपल्या घरामध्ये दुर्घटना कशी घडू शकते ह्याची तुम्हाला कल्पना पण येऊन जाईल. पण त्यापूर्वी आपल्या घरामध्ये जी एक्सपायरी टाकी येते तिची एक्सपायरी डेट आपण कशी ओळखून घ्यायची हे आपण बघूया. आता बघा, हे जे तुम्हाला 3 खांब दिलेले आहेत, त्या 3 खांबामध्ये एक वेगळं कलरचं तुम्हाला खांब दिसतोय का? ह्याच्यामध्ये बघा तुमच्यासाठी काहीतरी लिहिलेलं आहे. काय लिहिलंय होतं? A31. आता हे A31 म्हणजे काय? बरोबर, हे तुम्हाला दिसत असेल बघा, A31. आता A31 म्हणजे काय? तर बघा, जे तुम्हाला A अक्षर दिसतंय ते A अक्षरच्या ठिकाणी A, B, C, D ह्यातलं कोणतंही अक्षर असू शकतं. आता ही ABCD म्हणजे काय? तर A मध्ये आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. A मध्ये पहिले 3 महिने आले, B मध्ये पुढचे 3 महिने, C मध्ये पुढचे 3 महिने आणि D मध्ये लास्टचे 3 महिने. म्हणजे वर्षाचे जे 12 महिने आहेत ते 3-3 महिने असे नंबर वाईज तुम्हाला डिवाइड केलेले आहेत. आता A म्हणजे काय? तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये 2031 मध्ये इथे तुमची टाकी एक्सपायर होते. इथे तुम्हाला त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे. आता समजा तुमच्या घरामध्ये इथे तुम्हाला टाकी आली आहे 2021 ची, घेणार का घरामध्ये? कारण की ती टाकी ऑलरेडी काय आहे? एक्सपायरी. अशा पद्धतीने तुम्ही सिलेंडरची टाकी चेक करून घेऊ शकताय. जर सिलेंडरची टाकी तुम्ही तुमच्या घरामध्ये एक्सपायरी चेक करून घेत नसाल तर एक दिवशी तुम्हीच तुमच्या हाताने तुमच्या घरामध्ये दुर्घटनेला आमंत्रण देत आहे. ही गोष्ट रिमाइंडर डोक्यामध्ये लक्षात ठेवा. त्यामुळे घरामध्ये घेत असताना सगळ्या गोष्टी राहू द्या, पण ही गोष्ट नेहमी चेक करून घेणं
गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं एक्सपायर टाकी बद्दलचं. आता तिसरी अत्यंत महत्वाची सूचना आहे. ती सूचना अशी डिलिव्हरी येते समय सील चेक केले, म्हणजे घरामध्ये टाकी घेताय त्यावेळेस तुम्हाला टाकीचं सील चेक करून घ्यायचंय. मग मला सांगा, आपण कसं ओळखतो की तुमच्या घरामध्ये टाकी सील पॅक बंद भेटली? तुम्हाला कसं समजतं की तुमच्या घरामध्ये टाकी सील पॅक बंद आलेली आहे? बरोबर, ही जे तुमच्या घरामध्ये आहे ना, वरती जो आहे ही कॅप दिलेली बघा, हे आतमध्ये व्हाईट कलरची कॅप असते, त्या कॅपच्या वरती निळा किंवा पांढऱ्या कलरचा कागद असतो, बरोबर की नाही? त्या कागदाला तुम्ही काय म्हणता? सील म्हणतो. पण आतापर्यंत जो चुकीचा विचार आपण आपल्या मेंदूमध्ये भरून ठेवला होता, हा बाहेर काढून टाका. त्याचं कारण काय? हा कागद कोणत्याही प्रकारचा सील वगैरे नाही, हा आहे तरी काय तर फक्त एक रॅपिंग कव्हर. आणि दिला तरी कशासाठी? तर जो तुमच्या एजन्सी पासून ते घरचा प्रवास आहे, ह्या मधल्या प्रवासामध्ये ह्या नॉब मध्ये धूळ माती वगैरे जाऊन हा नॉब खराब होऊ नये म्हणून घातलेलं फक्त एक रॅपिंग असतं, नाही याला सील म्हणायचं नाही. थोडक्यामध्ये हा डस्ट प्रोटेक्टर जरी म्हणलं किंवा रॅपर जरी म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, आता समजा आपण हा रॅपर काढला, पण त्याच वेळेस घरामध्ये रॅपर काढल्यानंतर ही जी दोरी आहे त्यात पण अशी घरामध्ये अशी खेचून पकडतो, त्यावेळेस काय होतं? जोरात फट्ट आवाज येतो आणि कॅप हवेमध्ये उडली जाते. आता जोरात फट्ट आवाज आला की समजू जायचं की आपल्या टाकीमध्ये काहीतरी गडबड आहे. आता ही गडबड ओळखायची कशी? तर प्रत्येक घरामध्ये पाणी असतं, पाणी घ्यायचं आणि ह्या नॉब मध्ये असं ओतायचं. ओतल्यानंतर काय बघायला भेटतो? काय बघायला भेटतं? बरोबर, आता जसं जर बघितलं तर आपल्या टाकीमधून बघा आपल्याला बबल्स आणि बुडबुडे बघायला भेटतात, बरोबर. आता हे बबल्स बुडबुडे जर आले आपल्या घरामध्ये टाकीचा, समजा आपल्या घरामध्ये टाकी आली त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि असे छोटे छोटे बबल्स आणि बुडबुडे आपल्याला बघायला भेटले, तर ही टाकी घरामध्ये घ्यायची का हो? घ्यायची का? नाही घ्यायची. काय नाही घ्यायची बरं? त्याचं कारण काय? तर हा सिलेंडर आपण घरामध्ये घेतो आणि घरामध्ये घेऊन ठेवतो कुठे? कुठे ठेवतो? बरोबर, कुठे? किचन रूम मध्ये. आता त्याच किचन रूम मध्ये बघा, इथे बसल्यापैकी सुद्धा लोकांची 80% लोकांचं काय असतं? देवघर असतं, बरोबर की नाही? ज्याच्यामध्ये दिवा पंथी अगरबत्ती 24 तास चालू आहे आणि हे छोटे छोटे लिकेज येणारा बाहेरचा गॅस हा त्याच दिवापंथी किंवा अगरबत्तीच्या संपर्कामध्ये जर गेला तर काय घडेल घरामध्ये? स्फोट. बरं ठीक आहे, स्फोट घडण्यासाठी आपल्या घरामध्ये अजून एक कारण आहे. ते कारण काय? तर ही टाकी घरामध्ये आली, ठीक आहे, आपण किचन रूम मध्ये घेतो, पण त्यानंतर आपण ही ठेवतो कुठे? टाकीला टाकी चिटकून किचन कट्ट्याच्या खाली. आणि त्याच किचन कट्ट्यावरती आपण कशाचा वापर करतो? अग्नीचा, बरोबर की नाही? वरती अग्नीचा वापर करताय. लिकेज टाकी ठेवली कुठे? किचन कट्ट्याच्या. अंतर कमी आहे का जास्त आहे हो सर? चुकून जरी खालच्या लिकेज टाकीचा गॅस ह्याच अग्नीच्या संपर्कामध्ये आला तर तुम्ही आणि तुमचा शेजारी बघा शिल्लक राहणार का? नक्कीच नाही. त्यामुळे 2 मिनिटं तुम्हाला पाणी टाकून चेक करून घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय बघा, हे जे तुम्हाला छोटं छोटं लिकेज दिसतंय हे कालांतराने वाढलं जाऊ शकतं आणि हे जर वाढलं गेलं तर प्रेशर किती असू शकतं फक्त तुमच्या डोळ्याने बघा. हा प्रेशर काय होतं बघितलं तुम्ही? आता हा जो प्रेशर होता किती माहितीये का? पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाच्या कमी कालावधीमध्ये 660च्या प्रेशरने तो गॅस आपल्या बाहेर होता. एवढा मोठा हा प्रेशर आहे. आता हा 660चा फ्लो आहे. विचार करा, याच पद्धतीमध्ये जर चुकून जरी टाकीने पेट घेतला तर आपल्या घरामध्ये काय होईल? लास्टला मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, टाकी पेटवून आपण बघतो ना, आपण बघा फायर ब्रिगेडचे डेमो बघितलेले असतील बघा. ओलं ब्लँकेट मारणे, पाण्याची बादली प्रेशरने मारणे दाखवतात ना अग्निशामक वाले करून. ते आपण खरंच आपण रिअली करू शकतो का ते लास्टला बघूया आपण, पण त्यासाठी लक्ष द्या. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय, त्यासाठी तुम्हाला पाणी टाकून चेक करून घेणं गरजेचं आहे. कारण की जे तुम्हाला लिकेज छोटे छोटे दिसतंय तर हे जे आता मी तुम्हाला प्रेशर दाखवलं, या प्रेशर सुद्धा गॅस सप्लाय कालांतराने लिकेज होऊ शकतो. त्यामुळे 2 मिनिटं आपल्याला पाणी टाकून चेक करून घेणं गरजेचं आहे. कारण की अशा प्रकारे लिकेज जर आपल्या घरामध्ये झालं तर आपल्याला माहितीये का काय करायचंय घरामध्ये? नक्कीच नाही. त्यामुळे 2 मिनिटं तुम्हाला पाणी टाकून चेक करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं लिकेज बद्दलचं. हा रेग्युलेटर कंपल्सरी 5 वर्षाला किती लोकांनी बदलला? काल आम्हाला एक सोसायटीमध्ये लेडीज भेटल्या होत्या, त्या म्हणल्या सर आम्हाला लग्नामध्ये दिला, अजून काय आम्ही बदललेला? म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे, शासकीय वस्तू आहे, गव्हर्नमेंटची वस्तू, हिला काय बदलायची गरज आहे? ठीक आहे, मान्य आहे, गव्हर्नमेंटची वस्तू आहे. पायामध्ये तुम्ही चप्पल वापरता की नाही हो? वापरता. चप्पल काय बदलतो आपण? काय बदलतो चप्पल? काय होते सर? झिजते, बरोबर. ती वस्तू तिला झिज आहे, हिला झिज नसेल का हो? आता हे रेग्युलेटरचा आपण वापर फक्त बघायचा. बरं, आता बघा, रात्री झोपताना तुम्ही बटन बंद करता, सकाळी उठल्यानंतर बटन तुम्ही चालू करता, बरोबर. दिवसातून 2 वेळा वापर केला, पण वापर करत असताना या बटनामधून एक आवाज जाणवतो आपल्याला. आवाज कसा असतो? कर 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 आवाज जाणवतो. आता हा कर आवाज नेमका आहे कसला? तर बटनाच्या आतमध्ये एक लोखंडी रॉड आहे. ज्यावेळेस तुम्ही ते बटन बंद करता किंवा चालू करता तो आतमधला जो लोखंडी रॉड आहे आतमध्ये घसरण होत असतो. आता हे घसरण दिवसातून 2 वेळा घडलं. महिन्याचा वापर किती झाला हो? 60 वेळा. वर्षाचा वापर झाला 730 वेळा.
आणि टोटल 5 वर्ष जर कॅल्क्युलेशन आपण बघितलं तर कमीत कमी या बटनाचा वापर आपण करतो 4.5 ते 5,000 वेळा. आता एवढ्या वेळा वापर केल्यानंतर आतमधून घसरून गेल्यानंतर ना इथं काय होणार, लिकेज. आणि लिकेज झालं चुकून जरी समजा इथे जर रेग्युलेटरने आग पकडली तर हाच रेग्युलेटर तुमच्या घरातली टाकी उडवण्यासाठी 5 ते 10 मिनिटांमध्ये मदत करतो टाकीला. त्यामुळे कंपल्सरी 5 वर्षाला प्रत्येक 5 वर्षाला हा रेग्युलेटर तुम्ही तुमच्या घरामध्ये बदललाच पाहिजे. मागे बघा एक सायनातला अपघात घडला होता सर. लेडीजने काय केलं, रेग्युलेटर लिकेज आहे म्हणून रेग्युलेटरला एक नाही प्लास्टिकची थैली जी असते ती प्लास्टिकची थैली गुंडाळी त्याच्यावर चिकट टेप मारला. आता असं लिकेज थांबतं का हो? दुसऱ्या दिवशी ती महिला उठली, घरामध्ये बटन चालू केलं, फुल प्रेशर गॅस आपला लिकेज झाला आणि जसा लायटर मला तिथे ब्लास्ट झाला. तुम्ही ऐकलं असेल बघा, सायनातमध्येच झाला होता अपघात. म्हणजे अशाही दुर्घटना घडतात. तेव्हा प्रत्येक 5 वर्षामध्ये हा रेग्युलेटर आपण आपल्या घरामध्ये बदललाच पाहिजे. हे झालं रेग्युलेटर बद्दलचं. सध्या तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचा पाईप वापरता का हो? वापरत असाल तर सावधान राहा बरं का. त्याचं कारण काय, तर हा पाईप शासनाने 2009 मध्ये बॅन केलेला आहे, स्वतः बंदी घातली या पाईपला. आता शासनाने या पाईपला बंदी का घातली, पण त्यापूर्वी हाच पाईप शासनानेच वाटप केला होता, बरोबर. आता हा पाईप शासनाने वाटप कधी केला, ज्यावेळेस टाकी तुम्हाला वाटप करायची आली होती त्यावेळेस 2009च्या अगोदर शासनाने काय केला, प्रत्येकाच्या घरोघरी पाईप तर वाटप केला. पण 2009 मध्ये बंदी का घातली, तर या पाईपला जर समजा मीठ पीठ जर लागलं तर उंदीर इथे वास घेऊन यायचा आणि उंदराने जर इथे बाईट केलं किंवा चावलं तर घरामध्ये लिकेज व्हायचं आणि दुर्घटना घडायची. त्यात ह्याच पाईपीमुळे 2009 मध्ये नाशिकमध्ये एक अपघात घडला. जवळपास सर पोलीस वसाहतीमध्ये अपघात घडला होता. पोलीस कर्मचाऱ्यांचे 8 ते 10 कुटुंब दगावण्याचं कारण ठरलं. त्यावेळेस शासनाने या पाईपीला बंदी घातली आणि आलिशान बंगल्यापासून ते झोपडीपर्यंत कशा कलरचा पाईप वापरतो आता आपण आपल्या घरामध्ये? ऑरेंज कलरचा पाईप वापरतो की नाही. आता काय असं वेगळं आहे ऑरेंज कलरच्या पाईप मध्ये? ही पण पाईप आणि ही पण पाईपच आहे ना. काय आहे सर? तार आहे आतमध्ये, बरोबर की नाही. बर, आता बघा त्या पाईपला नाव काय दिलं माहितीये शासनाने? सुरक्षा पाईप नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? सुरक्षा पाईप. आता सुरक्षा पाईप 2009 पासून ते 2026 पर्यंत सगळ्यांच्या घरोघरी कंपल्सरी. आता कंपल्सरी आहे म्हणून प्रत्येकाचे कुटुंब सुरक्षित झाले का हो? नाही झाले. अजूनही अपघात घडतायत. अपघात सर एवढे घडतायत की दरवर्षीचा आपण जर रेशो बघितला तर 45 लाख कुटुंब दरवर्षी या सिलेंडरवर दगवतात. फक्त आपल्याला ते रोज रिमाइंडर होत नाही. कारण की सिलेंडर आता काय झालंय, सिलेंडर सारखा दुसरा एक नाही, म्हणजे आपला एलपीजी जो आहे तो एवढा स्वस्त हे गॅस आहे की त्याच्यासारखा इंधनासाठी दुसरा कोणताही गॅस सरकार आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे एवढ्या गोष्टी हायलाइट होत नाहीत. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता बघा आपण आपल्या घरामध्ये दुर्घटना कशा घडतात याचं कारण तुम्हाला समजूच आहे. आता बघा आपण शिगडीच्या वेळेस समजा आपली घाण होते, शिगडीवरती तेल मीठ पीठ वगैरे जर पडतं, ज्यावेळेस त्या शिगडीला आपण कशी साफ करतो किंवा कशी स्वच्छ करतो, शिगडीला काय काय वापरतो? शिगडीवरती जर समजा तेल मीठ वगैरे सांडलं असेल, बरोबर, साबण, निरमा, सरफ, लिक्विड. सर लय चिकट डाग आहेत. लहान बाळा जसं आहे की नाही, आंघोळ घालतात, काते घेतात, मस्त पैकी तिला घासतात, बरोबर की नाही. आता आपण एवढं सगळं तर करतो, पण बघा ते साबणाचं पाणी जे आहे ते फक्त तुमच्या शिगडीपुरतं मर्यादित आहे का हो ताई? तेच पाणी येतो कुठे? पाईपीच्या तोंडाला. आता बघा पाईपीच्या जे आपला जो पाईप आहे घरामधला ऑरेंज कलरचा, त्यामध्ये महत्वाचे 2 लेअर आहेत. पहिले लेअर आहे हे रबरचं आणि दुसरं लेअर आहे बारीक बारीक लोखंडे तारेचं. हे 2 लेअरचं पाईप आहे. तेच साबणाचं पाणी येतं आणि पाईपीच्या तोंडावरती येतं. आता पाईपीच्या तोंडावरती आलं की करतं काय बघा, साबणामध्ये असतं ऍसिडिक प्रमाण. आता हे ऍसिड करतं काय बघा, तुमचा जो पाईपच्या रबर आहे तो रबरच ऍसिडिक पाणी मारून टाकतं. आतमधून बारीक बारीक लोखंडे तारेचं कोटिंग आहे. त्या लोखंडाला पाणी लागले काय होणार आहे हो? गंजणार आहे. आणि गंजल्यामुळे झालं काय, ज्या लोखंडी तारेने आतापर्यंत हा पाईप आपल्या घरामध्ये घट्ट पकडून ठेवला होता, टाईट पकडून ठेवला होता, त्याच लोखंडी पाईपने आज आपल्या घरामध्ये पाईप हा लूज सोडलेला आहे. लूज पडलेला असतो आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये बघा लूज पाईप पडलाय की नाही हे तुम्हाला समजेल बघितल्यानंतर. फक्त घरामध्ये जायचं आणि पाईपीचं तोंड बघायचं. पाईपीच्या तोंडावर तुम्हाला एवढासा काळ्या कलरचा केप बघायला भेटतो बघा. आहे की नाही आपल्या घरामध्ये? आहे ना. त्याचं कारणच ते, कारण की लोखंडाचा गंज तो पाईपीच्या रबरच्या वरती दिसतो काळ्या रंगामध्ये. समजलं तुम्हाला? मग अशा प्रकारे समजून की आपला पाईप खराब आहे. आता अशा वेळेस काय होतं, जर असा लूज पडलेला पाईप असतो तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात बघा, खेळता खेळता पाईप सुद्धा काढून ठेवतील. घरामध्ये आजी वगैरे असतात, गुडघे दुखी, आजींना कंबर दुखीचा त्रास असतो, उभं राहून स्वयंपाक करायला जमत नाही, म्हणून आजी काय करतात तो घरामध्ये डायरेक्ट चालू शिगडी उचलायची, चालू मध्येच खाली घ्यायची. खाली घेत असताना चुकून एवढ्या अंतरामध्ये पाईप निसटला, काय होईल? कधी विचार केला या गोष्टीचा तुम्ही? मागे एक अपघात घडला होता सर, तुम्ही ऐकलं असेल बघा. लहान बाळ होतं, झालं काय सर, लहान बाळची आई जी होती ती स्वयंपाक करत होती. लहान बाळ एवढं होतं की रांगायला उभं राहायला फक्त शिकलं होतं. ते रांगत रांगत आईपाशी गेला. आई किचन कट्ट्यापाशी स्वयंपाक करत होती. आईच्या साडीला धरून उभं राहिलं तेवढ्यात त्या बाळाचा तोल गेला.
आणि तोल जात असताना हा लूज पाईप त्याच्या बाळाच्या हातामध्ये अडकला गेला. तर लूज पाईप जागेवर जर निसटलं तर लहान बाळ 75% भाजले गेले आणि जवळपास 30% भाजले गेले. म्हणजे असे अपघात घडतात. त्यामुळे जास्त वर्ष जर आपण आपल्या घरामध्ये पाईप वापरला असेल ना तर फक्त आज आपण आपल्या घरामध्ये जायचं आणि असं पाईप पैकी नाही असं जोरात दाबायचं फोल्ड करून. काय बघायला भेटतं तो फोल्ड करून असं दाबलं की बरोबर सर क्रॅक चिरा भेगा वगैरे बघायला भेटतात. आता हेच क्रॅक चिरा भेगा तुम्हाला विचारून तुमच्या घरामध्ये घडतात का हो? नाही. पण रात्री झोपताना तर आपण काय करतो दरवाजा खिडक्या बंद करतो. ह्याच क्रॅक मधून होतं काय छोटे छोटे जे लिकेज असतात ह्याच लिकेज मधून होतं रात्रभर घरभर गॅस पसरतो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला जर समजा आपल्या घरामध्ये विचित्र कसला वाद जाणवला तर आपली प्रतिक्रिया पहिल्यांदा काय असेल? काय करणार ताई? लाईट लावून. येस तुम्ही म्हणता विंडो ओपन करणार सकाळची वेळी. आतापर्यंत बघा तुमच्याकडे नाही कधी पण बघा गॅस आता सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत. फक्त गुगलला जायचं आणि गॅस सिलेंडर ब्लास्ट टाकायचा. तुम्हाला जे स्फोट बघायला भेटतील हे रात्री किंवा पहाटेच्या वेळेत. सिलेंडर काय सांगून फुटतो का रात्रीच फुटणार म्हणून? नक्कीच नाही ना. म्हणजे एक छोटंसं लिकेज सुद्धा आपण कुटुंब दगवण्याचं कारण ठरून जातं. आणि एवढी ताकद आहे ह्याच्यामध्ये. तुमच्या घरामध्ये फ्रीज मध्ये असतो फ्रीज पण असतो बघा. एकदा बटन चालू केलं परत बंद करायचा जातो का आपण त्याला? तोच ऑटोमॅटिकली बंद होतो तोच ऑटोमॅटिकली चालू होतो. त्याच्यामध्ये आतमध्ये कॉम्प्रेसर असतो तो ऑटोमॅटिकली चालू होतो आणि ऑटोमॅटिकली बंद होतो. त्याच्यामध्ये सुद्धा 20 सराव असतो. त्याच्या स्पार्किंगच्या संपर्कात जर गॅस जर गेला तर तिथं पण आपल्या घरात दुर्घटना घडू शकतो. म्हणजे आपल्या घरामध्ये छोटंसं लिकेज आपलं कुटुंब दगवण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मागे भरपूर असे अपघात झाले बघा. आपल्या रत्नागिरीमध्येच एक अपघात घडला होता. ते डिलिव्हरीसाठी मुलगी सर घरामध्ये आली होती आणि पहाटेच्या वेळेच्या टायमिंगला सर नाही घरामध्ये वाद जाणवला. सर उठल्यानंतर घरामध्ये काही दिसत नव्हतं अंधार. पहिल्याच लाईटीचं बटन झालं. जसा गॅस पसरला होता आणि त्या गॅस लाईटीचा संपर्क आला सर एवढा मोठा अपघात झाला. जी डिलिव्हरीसाठी आलेली मुलगी त्याच्या मिसेस जागेवरतीच ठार झाल्या आणि ते सर 5 दिवसानंतर आयसीयू मध्ये दगवले रत्नागिरीच्या. म्हणजे असे अपघात घडतात. त्यामुळे प्रत्येक 3 वर्षाला आपण आपल्या घरामध्ये हा पाईप बदलणं खूप गरजेचं आहे. कारण की एक छोटासा लिकेज सुद्धा आपल्या कुटुंबासाठी धोका तयार करू शकतो. ठीक आहे. हे झालं पाईपीबद्दलचं. आतापर्यंत मी तुम्हाला 5 प्रकारचे लिकेज सांगितले. आता जे 6व्या प्रकारचं लिकेज आहे ते आपल्याच हातामधून आपल्या घरामध्ये घडतं पण आपण त्यावरती कधीच बंधन घालू शकत नाही. कोणती चूक असेल हो जे आपल्या नजर चुकीतून आपल्या घरामध्ये घडते? कोणती चूक असेल? आपल्याच हातामधून. आपण मुद्दामून नाही करत. काय करतो असं? काय होतं ताई? चालू ठेवतो. म्हणजे काय होतं आता सगळ्यांना एकदा पुन्हा बघा तुम्हाला रिमाइंडर करून देतो. आपण काय करतो बघा घरामध्ये आपल्याला जर लायटर नाही सापडला आपण काय करतो सिगरेटचं बटन पहिल्यांदा चालू करतो. त्यावेळेस लायटर शोधण्यासाठी आपण इकडे तिकडे बघतो. लायटर आपल्याला कमीत कमी 10 ते 20 सेकंदानंतर आपल्या हाताला लागतो. लागल्यानंतर आपण काय करतो लायटर घेतो ह्याच्यावरती मारतो. पेटल्यानंतर गॅस कसा पेटतो? आता विचार करा फक्त 10 ते 15 सेकंदामध्ये एवढा मोठा भडका होतोय. घरामध्ये 15 मिनिटं लक्ष नाही आपण काय होईल? कधी या गोष्टीवरती विचार केला तुम्ही? आपल्या घरामध्ये आणि असा गॅस चालू होण्यासाठी भरपूर कारण आहेत. आपल्या घरामध्ये सर लहान मुलं असतात खेळता खेळता बटन चालू करतील. आपल्या घरामध्ये आई वडील असतात आई वडिलांचं वय वाढलेलं असतं त्यांच्या हातातून बटन चालू राहू शकतं. आपल्या घरामध्ये मिसेस असतात मिसेस काय करतात दूध वगैरे गरम करायला ठेवायचं आणि दोन्ही भांडी करायला निघून जायचं. आणि ते जर नसलं तर घरामध्ये टीव्ही असतोच. मग खरंच मला सांगा ही गोष्ट आपण टाळू शकतो का? टाळू शकतो का? नक्कीच नाही. पण हे कधी टाळू शकतो? ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये फॉलो करू शकेल. बरोबर की नाही? मग फॉलो करणार का तुम्ही? मग जोरात तरी म्हणा म्हणजे मला समजून भेटेल. हो म्हणताय ठीक आहे चला मी एक्सेप्ट करतो की तुम्ही एक नाही इथून पुढे सगळ्या गोष्टी फॉलो करणार. आता एक छोटंसं उदाहरण देतो दुसरा किती फॉलो करू शकतात आपल्याला ह्या उदाहरणामार्फतच समजू जाईल. आता बघा सर मी तुम्हाला माहिती दिली सगळ्यांनी एक नाही व्यवस्थित ह्या उदाहरणाकडे लक्ष द्या. मी तुम्हाला आता एक नाही माहिती दिली ह्या महिन्यामध्ये घेताना तुम्ही सिलेंडर चेक करून घेणार. पुढच्याही महिन्यामध्ये घेताना सिलेंडर चेक करून घेणार. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही निघाला असता लोणावळ्याला फिरायला शेजारच्यांना सांगून ठेवता सर आम्ही एक नाही फिरायला निघालो आमचं सिलेंडर घेऊन ठेवा. तो सिलेंडर लिकेज आला काय करणार? स्फोट. सिलेंडर चांगला आहे टाकीमध्येच लिकेज आहे काय होणार? स्फोट. सिलेंडर पण चांगला आहे रेग्युलर मध्येच लिकेज आहे काय होणार? स्फोट. रेग्युलर चांगला आहे सर पाईप मध्ये छोटे छोटे क्रॅक आहेत काय होणार? स्फोट. सगळं चांगलं आहे सर अख्खा सेटअप व्यवस्थित आहे घरामध्ये कुठेच काय अडचण नाही. पण आपल्या घरामध्ये जी महिला आहे ना तिचं नशीबच खराब आहे. तो म्हणजे काय? तो उतू जाणे हा प्रकार. आता भारतातली कोणती महिला अशी आहे का हो की 2 मिनिटं दूध गरम दूध गरम असतोपर्यंत शिगडीच्या पुढे उभे राहते? जरा सांगा बरं आहे का? कोणीच नाही. मग आपण या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये खरंच फॉलो करू शकतो. आता जर तुम्ही म्हणला की आम्ही चेक करू तर सकाळी सकाळी उठल्यानंतर कोणी लायटर घेणार नाही असं फिरवणार नाही कुठे लिकेज आहे का बघू शकता का? नक्कीच नाही. मी जरी असलो ना माझ्या जरी घरामध्ये मी तुम्हाला माहिती देतोय पण माझ्या घरामध्ये सुद्धा एवढ्या गोष्टी फॉलो होऊ शकत नाहीत. कारण की आज प्रत्येकाचं जीवन हे धावपळीच आहे.
सकाळी उठतो आपण 6ला, ट्रेन पकडायची घाई, मुलांना शाळेत सोडायची घाई, डबा बनवायची घाई, सगळ्या गोष्टी आपल्या मग घाई असते. त्यामुळे आपण याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. पण केलं काय बघा, तुम्हाला गव्हर्नमेंटनेच याच्यावरती सुरक्षा दिली. आता सुरक्षा कशी दिली बघा, पूर्वी विजेपासून एक अपघात घडायचा बघा, एखाद्या व्यक्तीला करंट लागायचा, टीव्ही उडायचा, फ्रीज उडायचा, अशा भरपूर बातम्या घडायच्या. पण अशी एकतरी बातमी आपल्या कानावरती पडते का जर आता नाही पडत. एखाद्या व्यक्तीला करंट लागला ना की आपल्या घरामध्ये लाईटच जाते. काय घेतली बरं अशी सुरक्षा आपण आपल्या घरामध्ये? ट्रिपर आहे, बरोबर की नाही? आता ट्रिपर काय काम करतो, समजा एखाद्या व्यक्तीला करंट लागत असेल तर आपल्याला पळत पळत जाऊन ते बटन बंद करायला लागतं का हो? ते काय होतं, बटन ऑटोमॅटिकली ट्रिप होतं. त्या बटनाला कधीही बंद करायची जायची गरज पडत नाही. आता एमसीबी बघा, एमसीबी काय करतो, करंट लागलं की ऑटोमॅटिकली ते बटन खाली येतं आणि आपल्या घरात जो वीज तार असतो हा एकाच सेकंदामध्ये बंद पडतो, बरोबर की नाही? सेम तसाच एक एमसीबी गव्हर्नमेंटने काय केलं, तुम्हाला या टाकीवरती आता इथून पुढे देण्याचं काम केलं. पण तो वापरायचा कसा, तुम्हाला कंपल्सरी गव्हर्नमेंट कसं करणार ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल. पण त्यापूर्वी कोणी जर तुम्ही वापरत असाल, बघितलं असेल तर निश्चित तुम्ही मला सांगू शकता. कोणी बघितलंय किंवा वापरता जर सांगा बरं. नाही वापरता सर, कशासाठी घेतला होता माहिती तुम्हाला? काय करायचं? ओके बरं ठीक आहे. काकांना माहिती नाही, म्हणजे काकांना प्रॉपर ह्याचा वापर माहिती नाही, पण आता तुम्हाला समजून जाईल. असं जर तुम्ही काटा बघितलं असेल तर बघा, आपण नाही की नाही हॉस्पिटल लाईनला बघा ऑक्सिजन ड्युरा असतो, ऑक्सिजन ड्युराल असतो किंवा MIDC वगैरे असते, तिथे नायट्रोजन ऑक्सिजनचे गॅसचे मोठमोठे बाटले असतात, त्या बाटल्याला हा लागलेला असतो. आता हे कशासाठी वापरतात? MIDC साठी काय यूज होतो? तिथं पण सेफ्टीसाठी यूज होतो आणि इथं पण आपण ह्याचा वापर घरामध्ये सेफ्टीसाठीच करणार. पण आपण जेवढे आपल्या कुटुंबाची काळजी इथून पुढे गॅसची घेत नाही तेवढे हा घेणार. काय काम करतो हे तुम्हाला लक्ष देऊन समजेल, फक्त लक्ष देऊन बघा, ठीक आहे? आता आपला सिलेंडर लिकेज होतं, सर्वांनी बघितले की नाही? आता सिलेंडरवरती आपण जर लाईटर मारला तर काय होईल? तुमच्या सर्वांचे LIC वगैरे असतात ना, मग आपण लाईटर मारून बघितलं असता, आहे की नाही? ठीक आहे, आपण करूया. पण त्यापूर्वी काय करायचं, जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये सिलेंडर रेग्युलर बसवता, सेम ही स्प्रिंग खेचायची, स्प्रिंग अशी खेचून पकडली, याच्यावरती अशी बसवून द्यायची, ठीक आहे? बसवली, ही जी ब्लॅक कलरची रिंग आहे, आपल्या रेग्युलेटरची प्रेस करायला लागते ना, पण हिला आपल्या रेग्युलेटरची लॉक होते ऑटोमॅटिकली, पण हिला तुम्हाला प्रेस करायला लागते, ठीक आहे? कट्टा आवाज आला तुम्हाला? ओके, कट्टा आवाज आला. आता वरती गॅस लिकेज सोडला पाहिजे की नाही? बघूया मारून लाईटर, बघा बरं एकदा. पेटला का हो? नाही. तुम्ही म्हणता सर बटन बंद आहे, कसा गॅस वरती? मग आपण बटन चालू करून लाईटर मारूया, बरोबर ना? आपल्या रेग्युलेटरचं बटन चालू केलं गॅस आपला चालू होतं ना, आपण हे बटन चालू केलं, ठीक आहे? बघा बरं कुठे पेटला का? पेटला का हो? नाही. हे मशीन म्हणजे एक सुरक्षा आहे. आता इथे केलं काय बघा, आपल्या लिकेज टाकीत तर गॅस वरती आला का हो? नाही आला. हे मशीन मध्ये एक सुरक्षा आहे. हे काम काय केलं बघा, आपण ही रिंग खाली प्रेस का करतो, याचं कारण असं आहे की ही रिंग त्या एकाच गोष्टीसाठी तुम्हाला खाली प्रेस करायला लागते. एक तर तुमची टाकी लिकेज असेल तर ते लिकेज टाकीचं लिकेज खालच्या खाली हे बंद करतं. दुसरी गोष्ट काय, जरी समजा तुमची टाकी लिकेज आहे तर ते लिकेज खालच्या खाली तर बंद करतं, पण टाकीमध्ये वॉशर असतो माहिती आहे तुम्हाला ब्लॅक कलरचा, तो वॉशर सुद्धा नसेल तर त्या वॉशरची जागा हे खालच्या खाली गॅप तो आहे तो भरून काढतं, म्हणजे त्यामुळे वॉशरमुळे होणारं लिकेज सुद्धा हे थांबवतं खालच्या खाली. हे दोन प्रकारची सेफ्टी हे इथंच करतात. त्यासाठी तुम्हाला रिंग खाली प्रेस करावं लागते, ठीक आहे? रिंग खाली प्रेस केली, बटन ऑन केलं तरी इकडे वरती गॅस सप्लाय येत नाही, बरोबर? आता गॅस सप्लाय वरती काय येत नाही, तर जोपर्यंत तुम्ही हा रेग्युलेटर त्यावरती बसवणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा इकडे वरती गॅस चालू होत नाही. पण त्यापूर्वी मगाशी एक तुम्हाला आवाज दाखवला होता बघा, आणि आता एक आवाज दाखवतो. आवाजामध्ये काय बदल फक्त जरा मला सांगा बरं, काय बदल आहे आवाजामध्ये? मगाशी तुम्ही दचकलात ना, एकदम घाबरला होतात. आता कसं होतं प्रेशर एकदम निवांत किंवा एकदम हळू. आता एवढा बदल का, आपण जो प्रेशर बघितला होता तो पूर्ण टाकीचा हाय प्रेशर होता, म्हणजे ज्या टाकीमध्ये गॅस भरलेला आहे त्या पूर्ण प्रेशरने तो गॅस आपला बाहेर निघाला. पण इथे त्याने काम काय केलं तर ह्याच्यावरती मशीनने एकच काम केलं. जसं तुमच्या घरामध्ये MCB असतो का नाही बघा, बाहेर बघितलं तर 400 व्होल्टेज आणि घरामध्ये बघितलं तर MCB ट्रान्सफर करून फक्त 200 व्होल्टेज पास करतो. सेम ह्याने देखील इथे तुमच्या घरामध्ये हे केलेलं आहे. ह्याने काय केलं, टाकीचा जो हाय प्रेशर आहे तो खालच्या खाली दाबून ठेवला, 660 मधला 500 कंट्रोल केला आणि फक्त 160, म्हणजे एका टायमिंगला तुमच्या घरामध्ये असे 5 बर्नर पेटतील तेवढाच फक्त त्याने गॅस सप्लाय कंट्रोल करून पुढे पास केलं, जेवढं तुमच्या फॅमिलीला वापरण्यायोग्य आहे तेवढं, ठीक आहे? आता जोपर्यंत तुम्ही हा रेग्युलेटर त्यावरती बसवत नाही तोपर्यंत गॅस सप्लाय येत नाही. आपण काय करूया, जसं टाकीला रेग्युलेटर बसवतो सेम तशा प्रकारे हा बसवून दिला. आता दोन्ही बटन चालू आहेत की नाही? चालू आहेत ना? मग इकडे आता गॅस पेटला पाहिजे की नाही? ओके, आपण बटन चालू केलं, पेटलं का इथे? कुठे नाही पेटलं. सगळे बटन तर चालू आहेत ना. आपल्या घरातल्या लहान मुलांना काय माहिती असतं, आई शिगडीचं बटन चालू करते, रेग्युलेटरचं बटन चालू करते, वरती लाईटर मारलं काय होतं, घरामध्ये गॅस सप्लाय चालू होतो, बरोबर की नाही? पण आपल्या माघारी सुद्धा आपल्या घरामध्ये दुर्घटना घडू नये त्यासाठी ह्याला परमिशन स्विच दिलं.
आता हे परमिशन स्विच आहे कसं बघा, हे तुम्हाला घड्याचा का काटा दिसतोय का? दिसतो ना? त्या काट्याला तुम्हाला 2 वेळा परमिशन द्यायची. जोपर्यंत तुम्ही या काट्याला 2 वेळा परमिशन देणार नाही तोपर्यंत इकडे घरामध्ये सगळे जरी बटन चालू असतील तरी गॅस येणार. आता आपण परमिशन देऊया. ठीक आहे. आता याची घड्याचा का काटा आहे, या काट्याला आपण 2 वेळा आतमध्ये दाबूया. ठीक आहे. आतमध्ये 2 वेळा प्रेस केला, काटा कुठे गेला? तो वरती गेला. आणि इकडे तुमच्या घरामध्ये याने काय केलं, सुरळीतपणे गॅस सप्लाय देण्याचं काम केलं. जोपर्यंत तुम्ही त्याला परमिशन देणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा वरती गॅस सप्लाय येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट माहिती काय, आतापर्यंत तुमच्या घरामध्ये टाकी संपायली, तुम्हाला समजलं का हो? घरामधला सिलेंडर जर संपायला आला असेल पण इथून पुढे तुम्हाला समजेल तो कसा बघा. तिथे तुम्हाला 3 रंग दिसत आहेत, लाल, हिरवा आणि ब्लॅकचा काटा आहे. आता जो ब्लॅकचा काटा आहे हा फुल वरती, म्हणजे सध्याची ज्या कोणी ह्या व्यक्तीची टाकी आहे ही टाकी पूर्ण भरलेली तुम्हाला तिथे सांगण्याचं काम केलं. जसं वापरेल तसं काटा खाली जाईल. रेड वरती पडला की इंडिकेट करतो की 8 ते 10 दिवसामध्ये तुमची टाकी संपणार आहे. पूर्वी कसं काढायचं सर, एखादं सामान्य कुटुंब असायचं, घरामध्ये एकच टाकी असायची. सर ताईंना विचारायची आपली टाकी कधी संपणार हो? ताई घरामध्ये जायच्या, टाकी उचलायच्या, 4 दिवस तरी जाईल पण दुसऱ्या दिवशी टाकी संपून जायची. घरामध्ये गडबड गोंधळ उडायचा. पण इथं प्रॉपर तुम्हाला वजन दाखवतं. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट माहिती काय, आता बघा आपलं कुटुंब सुरक्षित ठेवतंय कसं, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. ठीक आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या घरामध्ये आजी वगैरे असतात, चालू बशीकडे खालीवर घेत असतात आणि खालीवर घेत असताना चुकून एवढ्या अंतरामध्ये पाईप निसटला तर काय झालं पाहिजे हो? काय झालं पाहिजे? स्फोट झाला पाहिजे. सगळ्यांचं मत आहे ना? हो तरी म्हणा. पाईप काढून बघूया का मग? सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे. आपण काय करायचं, हा पाईप काढायचा आणि अग्नीवरती धरायचा. ठीक आहे. काढूया ना मग. ओके. सगळ्यांनी लक्ष, इथे स्फोट होतोय का? काढूया. बघा आता झाला का हो? नाही. बट ठीक आहे. कुठे पेटतं का बघा बरं एकदा. पेटलं नाही. बट ठीक आहे. जो काटा वरती होतो कुठे गेला बघा बरं एकदा. कुठे गेला काटा? तो खाली गेला. जसं तुमच्या घरामध्ये एमसीबी असतो सेम याने देखील तेच केलं. आपल्या घरामध्ये अपघात घडतो हे त्याला समजलं, ह्याने ऑटोमॅटिकली काय केला, गॅस सप्लाय. आता हे काय काम करतं किंवा तुमचं कुटुंब कसं सुरक्षित करतं हे तुम्हाला समजेल, पण त्यासाठी तुम्हाला लक्ष देऊन बघणं खूप गरजेचं आहे. हे काय काम करतं फक्त काट्याकडे बघा बरं. काटा सगळ्यांना दिसतोय ना? तुम्हाला सर दिसतोय सगळ्यांना? काट्याकडे बघा फक्त. तिथे मी फाळूस पाईप काढतो, ते काय काम करतोय बघा बरं. काढू पाईप. झाला का? इथे कुठे पडका? नाही. इथे कुठे पेटतो का बघा बरं. इथं पेटला. काटा जो होता तो पुन्हा कुठे गेला? 1 सेकंदामध्ये डायरेक्ट खाली गेला आणि इथे त्याने गॅस सप्लाय 1 सेकंदामध्ये बंद केला. म्हणजे आपल्या मागे सुद्धा आपल्या घरामध्ये त्याने काय केलं, सुरक्षा केली. आता याच ठिकाणी जर समजा आपल्या घरामध्ये रेग्युलेटर असता आणि रेग्युलेटरचा असा पाईप जर निसटून पडला असता आणि त्या पाईपच्या संपर्कात दिवा, पंथी, अगरबत्ती जर आली असती तर तो भडका केवढा असता. एक छोटस तुम्हाला फक्त दाखवतो एकदा बघा बरं. किती होता? हा होता फक्त कितीचा फ्लो होता माहिती का? हा 160चा फ्लो होता. कितीचा? टाकीमध्ये प्रेशर किती आहे? 660. आणि आपण आता जो बघितला तो फ्लो होता कितीचा? 160चा. एकदा परत एकदा बघा. दोन मिनिटं. हे बघा आता आपण जो फ्लो बघितला होता हा होता 160चा. कितीचा होता? 160. आता विचार करा 160चा फ्लो जर एवढा मोठा आहे तर टाकीने जर पेट घेतला तर 660चा केवढा असेल? याच्यापेक्षा 5 पट मोठा. त्यामुळे आपल्या घरामध्ये ना बघा पेपरला बातमी येते बघा की 1 मिनिटामध्ये महिला 50 ते 60% भाजली गेली. त्याचं कारण काय असतं, हा जो 660चा फ्लो आहे तो महिलेच्या पूर्ण अंगावरती पसरला जातो. त्यात आपली किचन रूम असते बघा 8x8ची. क्षणभरामध्ये गॅस घरभर पसरला. महिलेच्या अंगावरती असतं नायलॉन, टेरिकॉट, सिल्क साड्या. एकदा बाजून अंगाला जर चिकटल्या आणि महिला जर 50 ते 60% भाजली गेली असली तर आतापर्यंत डॉक्टरने सुद्धा गॅरंटी दिली का हो? नक्कीच नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर बघा आपल्या घरामध्ये स्फोट आणि दुर्घटनाचं दुसरं घडण्याचं कारण म्हणजे घरामध्ये पाईप लिकेज होतं. आता पाईप लिकेज 2 कारणामुळे घडतात. पहिलं कारण म्हणजे काय तर स्वतःहून साबणाचं पाणी घालून ते पाईप खराब केला. बरोबर. दुसरं कारण असं की आपण आपल्या घरात जो पाईप वापरतो तो भिंतीमधून आलाय बघा. आपला किचन कट असतो ना त्या किचन कटाच्या मागून भिंतीमधून आलेला आहे. अवघड जागी पाईप असतो, लिकेज असतो, बदलता येत नाही म्हणून आपण तो बदलत आणि तो पाईप लिकेज असतो. तर लिकेज समजा तुमच्या घरात असा हा पाईप झाला. काय झालं होते? बरं ठीक आहे बंद झालं. बघा बरं इथे कुठे पेटते का? पेटला का हो? नाही. काटा पुन्हा कुठे गेला बघा बरं एकदा. बरं ठीक आहे. आता रात्रीचं तुमच्या घरामध्ये असं लिकेज झालंय, आपल्याला रात्रीच लिकेज झाले आपल्याला माहितीच नाही आणि आपण काय करतोय सकाळी उठलोय आणि चहा करण्यासाठी याला चालू करतोय. भेटतोय का हो? तुम्ही किती याला जबरदस्ती प्रेशर करा भेटतोय का? तो काटा काय करतोय
ज्यावेळेस इथे लिकेज आहे तो काटा काय तर तुम्हाला सांगतोय बघा. काट्याकडे लक्ष बरं. काय करतो तो काटा? वरती जातो आणि पुन्हा खाली जातो. तो सांगतोय काय, तो तुमच्या घरामध्ये गॅस सप्लाय लिकेज आहे, जोपर्यंत तुम्ही ते लिकेज काढणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला गॅस सप्लाय देणार हे तुम्हाला सांगण्याचं काम करतोय. पण आतापर्यंत आपल्या घरामध्ये रेग्युलेटर काय काम करतो बघायचं का? आपण आता मशीन काढूया. ठीक आहे, रेग्युलेटर आपल्या घरामध्ये फक्त काम करतो कसं, जसं आपल्या घरामध्ये नळ असतो सेम त्या पद्धतीने. ठीक आहे, 2 मिनिटं लक्ष द्या. थांबतोय का? आणि ह्याच्या संपर्कात जर छोटासा स्पार्क जरी आला तर अख्खं सोन्यासारखं आपलं कुटुंब जागेवरती दुर्घटनाग्रस्त होण्याचा धोका होता. पण आता इथून पुढे चांगल्या प्रकारची सुरक्षा आपल्या घरामध्ये आली. दुसरी गोष्ट माहिती काय, पुन्हा एकदा लक्ष द्या बरं, आपण पुन्हा एकदा परमिशन देतोय. भेटतोय का हो? जोपर्यंत हे तुमच्या घरामध्ये लिकेज आहे तुम्ही हे काढणार नाही तोपर्यंत हा तुम्हाला इथून पुढे गॅस सप्लाय देणार नाही. म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये गॅस पेटणार नाही त्यावेळेस आपण पुढे जायचं हॉटेलला. ठीक आहे, सगळ्यांना लक्ष द्या. ठीक आहे, आता आपण लिकेज काढलं, पुन्हा याला आपण काय केलं, 2 वेळा परमिशन दिली. आता कुठे गेला? म्हणजे आपल्या घरामध्ये सुरक्षा आहे त्याला समजलं, त्याच वेळेस त्याने काय दिला, गॅस आपल्या पुढे पास केला. म्हणजे तुमच्या घरामध्ये इथून पुढे जर लिकेज नसेल तर गॅस पेटणार. दुसरी महत्वाची गोष्ट माहिती काय, आता आपण हे सगळं बघितलं, पाईप कापून बघितलं, पाईप काढून बघितलं, टाकी वगैरे बघितली, टाकीमधलं लिकेज थांबवणार बघितलं. पण आपण आपल्या घरामध्ये एक गोष्ट कधीही फॉलो करू शकत नाही, ते म्हणजे काय, उतू जाणे किंवा गॅस आपल्या हातातून चालू राहणे. ह्याच्यावरती बंधन घालू शकतो का सर? दूध गरम करणे 2 मिनिटांच काम आहे ना. जसं तुमच्या घरामध्ये गॅस चालू होतो घरामध्ये भडकावतो, आता इथे होतोय का आपण प्रॅक्टिकल करून बघायचं. ठीक आहे, काटा चालू इकडे म्हणजे इकडे गॅस सप्लाय पण चालू दे. तुमचे एक 5 मिनिटं घे, तोपर्यंत आहे ना आपण काय करायचं, जरा गॅस पसरून द्यायचा. स्मेल वगैरे जर आला, ज्या कोणत्या व्यक्तीला स्मेल आला तर मला सांगा, मग आपण लायटर मारून बघूया. ठीक आहे, माझं मत असं आहे की ज्या व्यक्तीला स्मेल येईल कमीत कमी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तरी भडका झाला पाहिजे. एवढं तरी गॅसचं हे असतं, धोका असतो. आपण बघूया तसं करून होतंय का. तोपर्यंत तुमचे 5 ते 10 मिनिटं घेतो. मागे झालं काय, मागे काय झालं, एक नागपूरमध्ये एक अपघात घडला होता. शिंदे मॅडम शिक्षक होत्या. मॅडमच्या घरामध्ये सकाळ सकाळी दूधवाला आला. मॅडम दूधवाल्याकडून दूध घेतलं, गरम करण्यासाठी शेगडीवरती ठेवून दिलं. जसं मॅडमने दूध गरम करण्यासाठी शेगडीवरती ठेवलं, मॅडमच्या घरामध्ये 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा होता. घेता मुलं घराच्या बाहेर जातील म्हणून मॅडमने घरात दरवाजा लावून घेतला. जसा मॅडमने घरात दरवाजा लावला, मॅडमला बहिणीचा फोन आला. मॅडमने बहिणीचा फोन घेतला, बाल्कनीमध्ये गेल्या, निवांत गप्पा मारत बसल्या. आता बहिणीचा फोन, सर लवकर ठेवतात का हो? कमीत कमी 15 ते 20 मिनिटं होती. नंतर मॅडमला कल्पना आली की आपण गॅसवरती काहीतरी ठेवलं होतं. मॅडम पूर्ण घाबरत घरामध्ये गेल्या, बघतात काय तर दूध उतू जाऊन पूर्ण घरभर गॅस कधी झाली. मॅडम पूर्ण घाबरून गेल्या, काय करावं काय समजेना. तरी मॅडम शिक्षक होत्या, अतिशय हुशार होत्या. घरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय केलं मॅडमने, घराचे दरवाजे खिडक्या पूर्णपणे ओपन केलं, कारण की व्हेंटिलेशन ठेवलं. बरोबर, तर खिडक्या दरवाजे ओपन केले. आपल्या घरामध्ये झालं तर आपण सुद्धा तेच करणार. मॅडमने ते तर केलं. मॅडमच्या डोक्यामध्ये अजून एक कल्पना आली. मॅडम घरामध्ये गेल्यानंतर शेगडीचं बटन, रेग्युलेटरचं बटन बंद केलं, जे आपण देखील करणार. मॅडमच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, पळत गेल्या आणि एक चूक करून बसल्या. ती चूक आपण देखील आपल्या घरामध्ये करू शकतो. अशी काय चूक केली सर मॅडमने आपल्या घरामध्ये? आपल्या घरामध्ये सहज आपल्याला वास कसला जाणवता, आपण काय करतो, पहिल्यांदा फॅनचं बटन चालू करतो. मॅडम सुद्धा कल्पना आली की आपण फॅनचं बटन चालू करूया, वाऱ्याने गॅस बाहेर निघून जाईल. पण गॅस हा हवेपेक्षा जड असतो बघा, सगळ्यात जास्त पसरला की जमीन लेवलला पसरतो. कोणतीही महिला किंवा पुरुष भाजला असतं तर बघा पायापासून छातीपर्यंत भाजलेला असतो. आपल्या घरामध्ये किचन कट्टा का दिला त्याचं कारण माहिती तुम्हाला? शिगडी कधीही कमरेच्या वरती का वापरतो आपण, त्याचं कारण असं आहे की गॅस जर पसरला तर जमीन लेवलला सगळ्यात पहिल्यांदा पसरतो, त्यामुळे कधीही शिगडी खाली ठेवून वापरायची नसते. आणि आपण काय करतो, शिगडी खाली ठेवून वापरतो. त्यामुळे मॅडमच्या, आणि झालं कसं, मॅडम पळत घरामध्ये गेल्या, जसं त्यांनी फॅनचं बटन दाबलं, त्या फॅनच्या बटनामधला छोटासा स्पार्क आणि पसरलेल्या घरामधला गॅस त्याचा संपर्क आला सर, तिथे एवढा मोठा स्फोट झाला, टाकी फुटली 3 मजल्यावरती. जे वरच्या मजल्यावरती आजी आजोबा राहतो जागेवरती सर दगवले. मॅडम 2 लहान मुलं अक्षरशः चितडा झाल्या. एवढी बेकार दुर्घटना झाली. टाकीला या शासनाने आंतरराष्ट्रीय बॉम्ब म्हणून घोषित का केलंय? टाकीची क्षमता एवढी आहे, जर ती उभी फुटली ना तर कमीत कमी 8 मजली इमारत खाली घ्यायची तिची ताकद आहे. आडवी जर फुटली तर रेल्वेचे 9 डबे हे एकटीच चिरू शकते, एवढी तिची ताकद आहे. त्यामुळे कधी शासकीय जरी वस्तू असली तर शासकीय वाहनामध्ये घेतली जात नाही. आणि हीच वस्तू आपण आनंदाने कुठे वापरतो? किचन कट्ट्यात, घरात, जिथं आपलं कुटुंब आहे आपलं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आपल्या घरामध्ये फॉलो केल्याच पाहिजेत. आता एवढं सगळं बोलतो, कुणा स्मेल वगैरे आला का गॅसचा? नाही आला ना, बरं ठीक आहे. नाही आला, वारं वगैरे आला असेल असं समजू, जवळ कुठेतरी कॅप्चर होईल की नाही?
आता वारही नाही, फ्लेमवर आपल्याला कळतं फ्लेम एकदम स्ट्रेट पेटते म्हणजे इथं वारही नाही, पण जवळ कुठेतरी कॅप्चर केलं बघा बरं एकदा. पेटली का हो? नाही. एवढेही जाऊ द्या. समजा तुमच्या घरात असे तुम्ही 5 बर्नरची शेगडी वापरताय आणि जिथं तुम्ही तुमच्या किचन रूम मध्ये शेगडी वापरता त्या किचन रूमला समजा खिडकीही नाही आणि तिथं फॅनही नाही, त्या शेजार तुम्ही अशी मेणबत्ती लावून ठेवा. जागेवरती तुमची मेणबत्ती विरघळेल पण या बर्नरचा त्या मेणबत्तीचा इकडच्या इकडे कॅप्चर होणार नाही. हे एवढं तुमचं कुटुंब सुरक्षित होतं. हे कधी पेटतं फक्त बघा बरं. इथे कुठे पेटतंय का हो? इथे कुठे? इथे कुठे? जरा बारकाईने लक्ष द्या बरं. केवढं पेटलं? जेवढी तुमची शेगडी विजली होती तेवढीच पेटली. साधा भडका तरी झाला का हो इथे? इथून पुढे साधा तुमच्या घरामध्ये भडका सुद्धा होणार नाही आणि दुर्घटना तर लांबचीच गोष्ट नाही री. आणि अशा प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे हे तुम्हाला लवकरात लवकर शासन तुम्हाला काय करणार आहे? कंपल्सरी करणार. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला हे कंपल्सरी असेल. आता एवढं सगळं बोलतो, बरेच वेळा काय होतं तर प्रेशरमुळे हा रेग्युलेटर उडून पडतो आणि जर प्रेशरमुळे रेग्युलेटर जर उडाला तर हा जो पाईप मधला गॅस सप्लाय हा पुढे पास होत राहतो आणि ही आग तर चालू राहते. पण जर चालू मध्ये रेग्युलेटर निघाला तर लिकेज टाकी असेल तर लिकेज टाकीचा गॅस आणि अग्नी कॅप्चर व्हायची भीती असते. बरोबर. आपण आता काय करूया डायरेक्ट काढला. इथे हात लावला का मशीनला? कुठे नाही. बघा बरं एकदा. पेटलं का सर? कुठे? पुन्हा काटा कुठे गेला? खाली गेला. आणि इथे काय केलं ते क्षणाभरामध्ये गॅस सप्लाय बंद केला. म्हणजे कारण कोणतंही असू द्या पण तुमच्या घरामध्ये इथून पुढे दुर्घटना घडणार. आता कार्यक्रम जर आवडला असेल तर टाळ्या वाजवा. ठीक आहे. चला अजून एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा दाखवायचा होता. ठीक आहे. मगाशी आपण तुम्हाला काय विचारलं होतं, समजा जर तुमच्या घरामध्ये टाकीने पेट घेतला तर तुम्ही ओलं ब्लँकेट खरंच मारू शकता का? हे बघूया ना आपण. कोण कोण ब्लँकेट मारा पुढे याला जरा सांगा बरं. बरं ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. समजा तुमच्या घरामध्ये टाकी जर लिकेज झाली आणि लिकेज झाल्यानंतर ना प्रेशर किती असू शकतं हे डोळ्याने बघा. हा फ्लो होता किती माहितीये का? 160 होता. किती? मशीनने कंट्रोल करून दिलेलं आहे. टाकीचं प्रेशर किती आहे? 660. मग मला सांगा तर विचार करून खरंच आपण ओलं ब्लँकेट मारू शकतो? कारण की आग ही ह्याच्यापेक्षा 5 पट जास्त असते. ही जर टाकी जर तुम्ही आपण आग बघितली असते फुल प्रेशरनं टाकीने जर पेट घेतला तर हीच आग कमीत कमी 3 वरती जाऊ शकते. एवढा हा फ्लो असतो. आणि कधी आपण प्रॅक्टिकली जर बघितलं, आपण बघतो ना की ओलं ब्लँकेट मारणे, पाण्याची बादली प्रेशरने मारणे, हे कधी करू शकतो? ज्यावेळेस आपली टाकी मैदानामध्ये असेल. घरामध्ये टाकी कुठे आहे आपली सर? आणि त्याच टाकीच्या पुढे तेला डबा, मीठा डबा, पिठा डबा, हात घालत जागा आहे का? खरंच फॉलो करू शकतो या गोष्टी आपण? नक्कीच नाही. त्यासाठी हे तुम्हाला आता कंपल्सरी होणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? आता एक छोटासा प्रश्न विचारतो. तुमच्या प्रश्नामधून मला तुमचा प्रतिसाद कळेल. प्रश्न असा आहे, आता सर आमचा एक छोटासा व्हिडिओ बनवतो तुमचा. ठीक आहे. आम्हाला पण एक अहवाल पुढे सादर करावा लागतो. प्रश्न असा आहे, आपलं कुटुंब असो किंवा आपला व्यवसाय जिथे कुठे आपण या टाकीचा इंधन म्हणून वापर करतो, बरोबर? मग ते हॉटेल असो किंवा तुमचं घर, जिथे कुठे आपण हे इंधन म्हणून टाकीचा वापर करतो तिथं खरंच असं मशीन असणं गरजेचं वाटतं का हो तुम्हाला? वाटतं का? डबल एकदा विचारता, आवाज आला नाही मला. ठीक आहे. हे वाटतं तर ह्याच्याबद्दल तुम्हाला बेसिक माहिती होतं. ज्यावेळेस हे तुम्हाला कंपल्सरी होणार किंवा भविष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस प्रत्येकाच्या घरोघरी येणार आहे त्यावेळेस ह्याच्यावरती काय सुविधा आहेत. आता सुविधा म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्हाला अशा प्रकारे कंपल्सरी होईल. सेटअप बॉक्स माहिती आहे तुम्हाला? पहिल्यांदा लोकांनी सांगितलं आपल्या घरोघरी येऊन वापरा, कंपल्सरी होणार आहे. आपण घेतला. पण ज्यावेळेस कंपल्सरी झाला जो आपल्याला 499 ला भेटत होता तो सेटअप बॉक्स कितीला घेतला आपण? 2000 ला. सेम आता तुम्हाला आम्ही काय करतो, त्या माहिती जे आम्ही कार्यक्रम घेतो ह्याच्या मार्फत आम्ही फक्त माहिती पसरवतोय. का तर लोकांना जोपर्यंत हे माहिती नसेल त्यावेळेस तोपर्यंत लोक स्वीकारणार नाहीत. बरोबर की नाही? त्यामुळे आम्ही आता माहितीचे कार्यक्रम घेतोय जेणेकरून लोकांना ह्याची माहिती कळावी, हे कशासाठी वापरलं जातं आणि लोक ह्याला स्वीकारतील घरामध्ये. त्यासाठी हे जे आम्ही आता कार्यक्रम घेतोय आणि हे कार्यक्रम फक्त सोसायटीमध्येच नव्हे तर महानगरपालिका, तहसील कार्यालय, एव्हन जेल, पोलीस स्टेशन हे प्रत्येक ठिकाणी चालू आहेत आमचे. पण त्याच्या मार्फत आता आम्ही त्याच्यामध्ये ऍड काय केलं तर सोसायटी पण ऍड केलेले. पण ह्याच्यावर तुमच्या आता ह्या सोसायटीमध्ये जर ऍड होते पण ह्याचं बेनिफिट तुमच्यासाठी काय ठरणार हे तुम्हाला लास्टला सांगेल. पण त्यासाठी लक्ष देऊन बघा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता ही जी मशीन आहे ह्या मशीनचं एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय, सूर्या कंपनी तुम्हाला माहिती आहे. घरामध्ये तुम्ही सूर्याची शेगडी वापरता बघा. एक गव्हर्नमेंटचा ब्रँड म्हणून आपण ज्या कंपनीला ओळखतो तर त्याच कंपनीचं हे सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइस त्या मशीनचं नाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आयसो नामांकित एअर टेस्टेड सुद्धा आहे. आता एअर टेस्टेड म्हणजे काय तर एअर टेस्टिंग मध्ये त्याचं एक सर्टिफिकेट असतं. म्हणजे त्या सर्टिफिकेट शिवाय साधी महामंडळाची बस सुद्धा रस्त्यावरती पळू शकत, म्हणजे सुरक्षिततेची पूर्ण खात्री करून घेतलेली. आता प्रश्न येतो कशाचा, गॅरंटी आणि वॉरंटीचा. बरोबर की नाही सर? समजा आपण मार्केटला गेलो 10-20 हजार रुपयाचा स्मार्टफोन घेतला तर त्या स्मार्टफोनला पहिल्यांदा काय बघतो? गॅरंटी वॉरंटी बघतो. मग गॅरंटी देतात का आजकाल? काय देतात?
वॉरंटी. आता समजा वॉरंटी आहे, मोबाईलला वॉरंटी, मोबाईल फुटला आपल्याकडून आणि गेलो रिपेअर करून घेण्यासाठी, ते काय करतात, हा वॉरंटी देतो आम्ही तुम्हाला, पण निम्मे का पैसे होईना तुम्हाला जे रिपेअरिंगचे आहेत ते भरावे. पण गॅरंटी असेल तर काय करणार ते, डायरेक्ट हँड टू हँड रिप्लेस, म्हणजे जुना घेणार, नवीन डायरेक्ट तुम्हाला हातामध्ये देणार, बरोबर की नाही. आता ती वस्तू घेतली तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी, बरे ती 12,000ची असू दे, महाग असू दे, पण त्याला वॉरंटी भेटते. पण ही वस्तू तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वापरताय, त्यामुळे या वस्तूला 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तर तब्बल 5 वर्षाची हँड टू हँड रिप्लेसमेंट गॅरंटी दिली. किती, म्हणजे 5 वर्षामध्ये तुटू द्या, फुटू द्या, काय उद्या, 5 वर्षामध्ये डायरेक्ट तुम्ही जुनी द्यायची, नवीन तुम्ही रिप्लेस करून घेऊ शकताय. आणि मशीनची लाईफ ऐकून जरा तुम्हाला एक शॉक बसेल, मशीनची लाईफ आहे तब्बल 30 वर्ष. किती, आता तुम्ही विचार करताल की 30 वर्ष का, हे जे मशीन बनवलेलं आहे हे पूर्ण गन मेटल बसून, त्यामुळे हे तुटलं फुटलं काही पण याला प्रॉब्लेम येत नाही, जरी पडलं बिडलं तरी तुम्ही इझिली वापरू शकता. आणि मशीन जे काम करतं ते पूर्ण टाकीच्या प्रेशरवरती, त्यामुळे ह्याच्यामध्ये असं काही बॅटरी वगैरे नाही की उतरलं बंद पडेल असलं काहीच नाही. टाकी नवीन आली, माघारी चालू, टाकी संपली, बंद. समजलं तुम्हाला. टाकी जर नवीन आली तर टाकीमध्ये फ्लो येणार, प्रेशर येणार, टाकी संपली की प्रेशर संपणार, प्रेशर संपलं की हे बंद पडतं, प्रेशर आलं की माघारी चालू होतं. त्यामुळे 30 वर्ष तुमचं अख्खं कुटुंब सुरक्षित ठेवतं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ज्यावेळेस आपल्याला कंपल्सरी होईल त्यावेळेस किंमत काय ठेवणार, त्यावेळेस एक किंमत असेल, पण त्या किमतीच्या अगोदर सांगणं असेल नॉट फॉर ऑनलाईन सेल. म्हणजे काय, ते हे मशीन तुम्हाला आम्ही सरळ सरळ सांगतो ऑनलाईन देणार नाही. त्याचं कारण असं आहे की बघा सर, एका टायमिंगला की नाही कंपनीमध्ये 100 मशीन तयार होत असतात एका मिनिटामध्ये, पण एखादा फिक्स जर नजरेच्या खालून डिफेक्टिव्ह तयार झाला तर तुम्ही लावणार कुठे, टाकीवरती लावणार ना, की आपण शोपीस म्हणून कुठे टाकतोय, नक्कीच नाही, तुम्ही लावणार आहे टाकीवरती. त्यामुळे प्रश्न तुमच्या कुटुंबाच्या जीवाचा येतो. त्यामुळे सरळ सरळ आम्ही हे असले प्रोडक्ट कोणत्याही प्रकारचे आम्ही ऑनलाईन देत नाही. सोऱ्याचे प्रोडक्ट बघा तुम्हाला एजन्सी थ्रू भेटतात किंवा डिस्ट्रीब्युटर असतो लिगली, त्याच्या थ्रू भेटतात बघा. त्याचं कारण असं आहे की आम्ही लोकांच्या जीवाशी कधीच खेळ करत नाही, त्यामुळे आम्ही हे मशीन कधीही ऑनलाईन देणार नाही, देणार सुद्धा नाही. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, हे ज्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी त्यावेळेस हे आमच्या थ्रूच तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय, एवढ्या सगळ्या जर गोष्टी आहेत, पण ज्यावेळेस हे कंपल्सरी होईल त्यावेळेस किंमत काय असणार आहे, किंमत आहे 1 रुपया कमी 4,999 रुपये, म्हणजे जवळपास 1 रुपया कमी 5,000 रुपये किंमत आहे. कशी आहे किंमत, कमी आहे, जास्त आहे का, बरी आहे, भरपूर आहे ना, जास्त आहे ना, हो तरी म्हणा 100% जास्त आहे. पण 30 वर्ष वापरायचे. आता विचार करून जरा एकच सांगा बरं, खरी जास्त 30 वर्ष वापरायचा, 5 वर्षाची ऐका, 5 वर्षाची वस्तू घ्यायची, 1च वर्ष वापरून फेकून द्यायची, अशी तुम्हाला 30 वर्ष वापरायचे. कमीत कमी 30 वर्ष जर नाही वापरली तर तुम्हाला 5 वर्षाची गॅरंटी दिली का, तर 5 वर्षामध्ये जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते सहज यूज करू शकता. समजलं. पण ठीक आहे, अजून एक आनंदाचा तुम्हाला धक्का द्यायचा आहे. आता आनंदाचा धक्का काय द्यायचा आहे विचारा बरं. आम्ही जे सर्वे करतो त्या सर्वे मार्फत तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी लागू होते. किती, गव्हर्नमेंट सबसिडी. आता तुम्ही विचार जर गव्हर्नमेंट सबसिडी किती लागू होते, तर ह्या मशीनवरती गव्हर्नमेंट सबसिडी जे आहे, जे 5,000 रुपयाचं मशीन आहे, 1 रुपया कमी 5,000 रुपयाचं मशीन आहे, त्या मशीनवरची सबसिडी जवळपास आहे 20% नाही, 40% सबसिडी. किती, म्हणजे किती झाले हो, जे 5,000 रुपयाचं मशीन आहे 2,000 रुपये सरळ सूट, 3,000 रुपयाला मशीन. अजून एक आनंदाची बातमी, ती बातमी काय माहितीये का, तर मागच्या महिन्यामध्ये ना आम्ही असे हे सर्वे करून, या सर्वे मार्फतच आहे की नाही 25 लाख कुटुंब एकाच महिन्यामध्ये सुरक्षित केले. म्हणजे 25 लाख घरामध्ये हे मशीन या सर्वे मार्फत बसलं आणि ते कुटुंब सुरक्षित झाले. कंपनीचा एक रेकॉर्ड सेट झाला. त्यामुळे कंपनीने काय केलं, ते 3,000 रुपयाच्या मशीन मध्ये तुम्हाला अजून 300 रुपये सूट दिली. म्हणजे किती झाले, 27 रुपये. आता 27 मध्ये अजून एक आनंदाची बातमी. आता तुम्ही म्हणसाल पैसे कमी होतात की काय, असं तसं काय नाही आहे. काय बघा, तर जे मशीन तुम्हाला 27 रुपयाला भेटतंय, हे मशीन तर तुम्हाला 27 रुपयाला भेटतंय, पण तुम्ही तुमचं कुटुंब या सर्वे मार्फत सुरक्षित करून घेता. त्यामुळे तुम्हाला काय केलं, तर या मशीनवरती काही गिफ्ट सुरुवात वस्तू दिल्या. आता वस्तू मध्ये आम्ही टीव्ही, फ्रीज वगैरे असं काही दिलेलं नाही. लोक म्हणतात गिफ्ट करण्यामध्ये काहीतरी चांगलं असेल. गिफ्ट मध्ये दिलं काय बघा, हा सर्वे आहे या सुरक्षिततेचा, बरोबर. गोष्टी पण आम्ही देणार काय ज्या तुमच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठरेल त्याच. आता आपल्या घरामध्ये समजा ऑरेंज कलरचा पाईप असेल आणि तो खराब झालेला आहे, तुमचा खर्च वाढू नये म्हणून जवळपास 350 रुपयाचा सूर्या कंपनीचा ब्रँडेड पाईप आणि एक वॉटरप्रूफ लायटर, म्हणजे रात्रभर जरी पाण्यामध्ये बुडवून ठेवला आणि सकाळी जरी वापरला तरी हा चालतो. कारण की झालं काय सर, आपल्या ताई लायटर मारून जाऊ नका, लायटर मारून आपल्या पण गॅस काय भेटणार. त्यामुळे वॉटरप्रूफ लायटर दिला तर कमीत कमी 1-1.5 वर्ष सहज चालतं. ठीक आहे, असा पूर्ण संच तुम्हाला 27 रुपयाला भेटतो. ऑन द स्पॉट जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर मॅडमच्याकडे नावं द्या. फक्त सर्वांना एक सूचना आहे किंवा माझी कळकळीची विनंती, समजा विक्रेते हा उद्देश समजू नका, पण ज्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी होईल सगळ्यांनी स्वीकारा, सगळ्यांनी आपापलं कुटुंब सुरक्षित करून घ्या. एवढीच माझी फक्त हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती असेल. ठीक आहे, धन्यवाद.
आता सर्व ऐका आता काय सर पुढे हॅलो थांबा 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 पुढे यायला सांगितलं बोलायला सांगितलं हो. मला आधीच त्रास होतो त्याचा जरा बघून घ्या ठीक आहे. हे बघा वापरायचं कसं बघा जसं तुम्ही घरामध्ये इझिली रेग्युलर यूज करता सेम रेग्युलर आहे काही वेगळं नाही पण हा वापरायचा कसा बघा बसवताना सेम ही स्प्रिंग खेचायची खेचली याच्यावर त्याची ठेवून द्यायची ठेवून दिली की वरतून काय करायचं ही जी स्प्रिंग आहे खाली प्रेस करायची बसली स्प्रिंग झाली प्रेस हे बटन ऑन होतं जर स्प्रिंग प्रेस झाली नाही तर हे बटन ऑन होत नाही जसं रेग्युलर आहे सेम बसवलं रिंग ऑन झाली आता ह्यावरती आपला रेग्युलर बसवायचा ठीक आहे रेग्युलर बसवलं बटन चालू केलं आता गॅस येतो का बघा बरं इकडे कुठे नाही समजा इकडे तुमची शिगडी व्यवस्थित लागलेली आता ह्याच्यामध्ये वाढलं काय ते घड्याळात 2 वेळा प्रेस करायचं बरोबर आपण प्रेस करूया 1 2 काटा कुठे गेला वरती गेला इकडे गॅस आपला आता महिनाभर चालू झाला रोज रोज इथे हात लावायची गरज आता फक्त काय करायचं तर बघा समजा लिकेज वगैरे झालं का काटा काय होतोय ट्रिप झाला पण हा काटा आहे ना ज्यावेळेस गॅस सप्लाय होईल त्यावेळेस तर ट्रिप होतो खाली रेड वरती जातो पण जर समजा लिकेज असेल तर हा खाली लिकेज असेल तर हा काटा वरती जाऊन खाली येईल टाकीमध्ये गॅस असला तर तुम्ही प्रेस केलं काटा जो आहे तो वरती जाईल पुन्हा खाली जाईल तो सांगेल की लिकेज आहे पण टाकी संपली असेल तर तो काटा हलणार कारण की आपली टाकी संपलेली आहे आणि लिकेज असेल तुम्ही परमिशन दिली तो काटा वरती जाऊन पुन्हा खाली जाऊन तुम्हाला सांगेल की घरामध्ये लिकेज आहे बरोबर आता बघा समजा तुमची टाकी संपली आता रेड वरती पडलेला काटा समजा आपली टाकी संपली आपण बदलायचं कसं नवीन टाकीला कसं लावायचं तर फक्त मेन मशीनचं बटन बंद करायचं आणि पूर्ण सप्लाय हा डायरेक्ट काढून घ्यायचा एक एक काढायची गरज पुन्हा लावताना सेम स्प्रिंग ओढली ह्याच्यावरती ठेवून दिली रिंग खाली प्रेस केली बटन चालू केलं आणि पुन्हा एकदा ह्याला 2 वेळा प्रेस केलं की पुन्हा महिनाभर शिगडी बशी वापर चालू झाला इथे काय हात लावायची गरज आपण रेग्युलेटरचं बटन रात्री झोपताना का बंद करत होतो तर रेग्युलेटर लिकेज झालं तर थांबवत नाही गॅस सप्लाय पण हा काय करतो लिकेज झालं तर थांबवतो त्यामुळे इथे काय तुम्हाला रोज बंद नाही केलं तरी सवय असेल तर ठीक आहे गावी वगैरे जर गेला समजा 5-10 दिवसासाठी गावाला गेला तुम्ही हे बटन बंद केलं ठीक आहे पण आल्यानंतर हे बटन चालू करायचं आणि 2 वेळेला परमिशन द्यायची ठीक आहे अजून काय प्रश्न असतील तर विचारून घ्या रोज सगळ्या नाही चालू करायची गरज एकदा जर तुम्ही हे केलं का नाही तो सांगतो रात्रीचा रेग्युलर बंद करायची गरज नाही अजून एक गोष्ट काय आता जर समजा कोणाला घ्यायचं असेल इच्छा असेल तर 2700 रुपये ऑगस्ट स्पॉट तुम्ही घेऊ शकता दुसरी गोष्ट कुणाकडे पैसे नसतील सध्या ठीक आहे तर तुम्ही 500 रुपये एक नाव नोंदणी असेल नाव नोंदणी करायची महिनाभराचा तुम्हाला टाइम भेटतो म्हणजे आता बघा 500 रुपयाचं बुकिंग केलं राहिले किती 2200 रुपये ज्यावेळेस तुमच्याकडे 2200 रुपये त्यावेळेस तुम्ही फोन करायचा माणूस घरी येतो तुम्हाला ती प्रॉपर बसवून वगैरे तुम्हाला वापर वगैरे योग्य सांगितलं जातो दुसरी गोष्ट माहिती काय तर सगळ्या कोणाचा असं गैरसमज झाला असेल की उद्या मागून घेऊया परवा मागून घेऊया तर हे आमचे सर्वे चालू आहे त्यामुळे आम्हाला हे देण्याची ऑथॉरिटी नाही फक्त तुम्ही आमच्यासाठी आता 1 ते अर्धा तास काढता हे अर्धा तासाचं ते 1 तासाचं तुम्ही जे आमच्यासाठी वेळ काढता त्या वेळेचा तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा त्यामुळे तुमच्यासाठी सूट आहे किंवा ही तुम्हाला सबसिडी समजून घ्या ही गोष्ट जर कोणाला आवड असेल तर डायरेक्ट नाव देऊ शकताय बाकी विक्री द्या उद्देश नाही पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजूनही जर तुमच्या सोसायटीमध्ये कोणी आलं नसेल तर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि लवकरात लवकर हे कंपल्सरी करण्याच्या म्हणजे कंपल्सरी होईल अशी तुमचे प्रयत्न पण ठेवा आम्ही हे प्रयत्न करतोय ठीक आहे धन्यवाद